हॅलो गाईज, आता मी देवाच्या दिव्यासमोरच तुम्हाला हॅलो गाईज बोलते. आता लाईट नाही आहे आमच्या इकडे. तो आईस्क्रीम तेवढं बोलता येतं त्याला. चल चल मी कुठे बाय कर. हळूहळू शूज काढ. चल दरवाजा उघड. उघड की दरवाजा. पण नाही. चल काढ शूज काढ. शूज काढ. आता बबडीचे शूज आपण त्याच्या जागेवर ठेवूया. तर बबडी एकटाच आला आता चालत. त्याला सोडलं असे मी आहे ना बबडी. मी सोडलं तुला तिथं. त्याला मधल्या रस्त्यात पायऱ्यांपर्यंत सोडलं. तो आला त्याला वरती. मी त्याला घेऊन आलो. गुड बॉय ना, गुड बॉय. हात दाखव कसे आलेत. डर्टी हात झालेत. वॉश करणार ना आता. थांबा विद्युतच्या हात वॉश करतो पटापट पटापट. तसं नाही करायचं. आम्ही नाही वॉश लावतो. मम्मी कुठे गेली? मम्मी कुठे गेली सांग. कुठे गेली मम्मी? कुठं? हा कुठं? भूर गेली. खावा नाही गेली का? खावा नाही गेली मग? सारखं खावा आणायचं का तुला? काय बोलून? अरे त्याला कळलं वाटतं. तिला सांगितलं त्याने बोलून आण. त्याला काहीतरी बनवून देतो. ते असं नाही का स्टिकला लावून बोलून त्याला एक टॉय बनवतो छोटासा. ती गेली दुकानात. आता तिचा पचका बघा कसं करतो मी. ती आली की आता कडी वाजवेल. पण कडी आम्ही उघडीच ठेवली. तर चला बघा आता. इकडे 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 इथं बस. इकडे आहे. दाखव इथं कॅलेंडर. दाखव की इकडं. हे फाडायचं नाही ते. इकडं. अरे बबडी ते ह्याचं कॅलेंडर आहे. फाडशील बाबा तू. 2025 का कैलेंडर आ गया हमारे पास. तर आपण दिवाळी कधी बघू? दिवाळी. हा दिवाळी कधी बघू? दिवाळी कधी बघू आपण? दिवाळी हा काय काय परत बोल. जय श्रीराम. जय श्रीराम आहेत ना? कुठेत? 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 जय श्रीराम. हा गुड बॉय. तुला माहिती दे बाप्पाची नावं? सगळे देव बाप्पाची नावं माहिती का तुला? तो फाडून टाकायचा हा कॅलेंडर. त्यापेक्षा आपण लावून ठेवूया कॅलेंडरला. तर काय त्याचं नाही. मग मी आली ना तर इथून भाव करायचं. भाव असं करायचं. काय करणार ना? हां थांब इथं. बसलं तेव्हा भेटलं का? त्याला भोकर म्हटलं. खालीच बसला जाऊन तो. काय जरा माझाच पचका केला. एवढं थांबला तो वरती बरोबर. लयच वेळ झाला तो बसला खाली. काय ते दाखव. बघा आम्ही काय आणलंय बबडीला. आता बलून देणार फुगून. बलून पाहिजे काय? तिथं बस. नाही
हे धर घ्याय क्लिप टाक, पिन टोचायची नाही तरी पाहिलं धर. किती गाडीचे कुठल्या गाडीत? तू काय म्हटलेली मग विसरला तो? काय येडी तो कसा विसरल? पंप दे का तो? आपण थांबा पंपनी फुगू. पंप कुठे आहे? आता तर बघितलं. धर रे कॅलेंडर लाव तिथं. धर जागेवर लाव कॅलेंडर. ये बघायला आत्ताच फुगून दिलं त्याने, फोडलं पण. फुगवलेला पंप लावत होता. फुगवलेला फुगा लावतात का पंप? फुगवल्यावर कसला पंप लावला त्याला? आता नाही देणार जा तुला, आता नाही देणार. ग बस पाकिट उचलून ठेव. तर इथं क्लिप उचलून ठेव म्हटलं तुला टोचल तर इथंच ठेवली. हॅलो गाईज, आता मी देवाच्या दिव्यासमोरच तुम्हाला हॅलो गाईज बोलते. आता लाईट नाही आहे आमच्या इकडे. आता अंधारात स्वयंपाक बनवते. काय माहिती कसं होतं. भेटूया 5 मिनिटं. गाईज मी आता ही मिरची आणि लसूण आहे, कोथिंबिरी आणि काकडी. नाही आमच्या इथं लाईट गेली आहे. हे बघा कसे झोपलं. विहिरीत बघा कसा झोपलं. बघा आत्ता उठलाय. काकडीचे थालीपीठ बनवणार आहे. चहा झाला आत्ता माझा. पटापट करा. हे चपातीचं पीठ आहे, ह्याच्यात चपात्या करायच्यात. आणि विहिरीत आमचं लाईट गेली आमच्या इकडे. हे बघा हे बघा थालीपीठमध्ये मिरची, लसूण, कोथिंबीर कट करून टाकणार आहे. काकडी खिसून टाकणार आहे. थोडी धने पावडर, मीठ, हळद. विहिरीतलं खायचं त्यामुळे एवढं तिखट नाही बनवायचं मला. तांदळाचं पीठ आणि गव्हाचं पीठ आणि थोडंसं लाईटली सॉल्ट. असं हाताने माझ्याकडे बघ की. माझ्याकडे बघ लवकर. आई नाही हाय. लाईट सोबत नसतं खेळायचं. हा चार्जिंगचा बल्ब लावला पण याची एवढी फ्लॅश नाही पडत आहे, तर की त्याची बॅटरी लो झाली आहे. आणि हा डेलीचा बल्ब आहे, तो आता काढलाय. चार्जिंगचा बल्ब लावला म्हणून. किती चालला आता अंधारात. बुजा बाबाला, बुजा बाबाला. सगळीकडचीच लाईट गेली. सगळीकडची पूर्ण लाईट गेलेली आहे. सो हॅलो गाईज, मी काकडीचे थालीपीठ बनवणार आहे. आता मी काकडीचे थालीपीठ बनवते. याच्यात मिरची आणि लसूण टेचून टाकली आहे, कोथिंबीर टाकली आहे, जिरं टाकलं, थोडंसं हळद टाकलं, धने पावडर टाकली आहे, थोडंसं मीठ टाकलं आहे आणि तांदळाचं पीठ आणि गव्हाचं पीठ असं करून मी असा गोळा तयार केला आहे. हे थापून आता करणार आहे मी. हे असं बऱ्यापैकी थोडं गिचकं टाईपमध्ये झालेलं आहे. हे बघा असं. हे असं पाण्याचा हात लावून थापून घेतलंय. एक रुमाल घेतलाय थालीपीठचाच आहे हा. रेग्युलर मी थालीपीठलाच यूज करत असते. आणि थोडं तेल टाकलंय. असं हात लावून असं काढून घ्यायचं. हे थोडंसं तेल सोडायचं म्हणजे खाली करपत नाही. बारीक गॅसच ठेवायचा. त्याला थोडं तेल लागतं जास्त, तर खायला टेस्टी लागतं.
काकडी म्हणजे ग्रीन कलरची आपली साधी काकडी असती तशी पण यूज करू शकता. ब्रॉडवाली घ्यायची म्हणजे त्याच्यात जरा खाण्यासारखं म्हणजे व्यवस्थित असते, म्हणजे कडू लागत नाही. आणि जाडवाली काकडी घेतल्यावरती थालीपीठ पण छान होतं. याच्यात तुम्ही तिखट पण ऍड करू शकता. पण मी विदितमुळं फक्त मिरची टेचून टाकली. विदितला आवडतं असं वेगवेगळं काय काय खायला. घ्यायचं आणि असं गोल तुम्हाला जशी जसा आकार हवा आहे तसा तुम्ही करू शकता. गोल, त्रिकोणी किंवा कसंही तुमच्या ह्याने तुम्हाला जसं आवडेल तसं शेपमध्ये. थोडं पातळमध्ये केलं की जरा थोडं खरपूस लागतं, म्हणजे थोडं कडक होतं ना, त्यामुळं खायला टेस्टी लागतं. हे अशी गोल म्हणजे व्यवस्थित भाजलं जातं याने. पाणी हे थंड पाणी आहे. काही जण गरम पाणी पण घेतात, पण गरम पाण्यात पटकन आपला असं व्यवस्थित परत तेल लावावं लागतं. झाकण ठेवायचं म्हणजे जे काकडीचा कचकचपणा आहे तो लागत नाही. असं व्यवस्थित खरपूस भाजलं जातं. याच्यामध्ये एक सांगायचं राहिलं की याच्यामध्ये तुम्ही ज्वारीचं पीठ, नाचणीचं पीठ म्हणजे बेसन पीठ अशा प्रकारचे सगळ्या पीठ जरी ॲड करून केलं तरी छान लागतं, टेस्टी राहतं. पौष्टिक खायला पण लहान मुलांना पौष्टिक छान चांगलं राहतं. तुम्ही दही किंवा खोबऱ्याची चटणी, शेंगदाण्याची चटणी किंवा सॉस सोबत पण खाऊ शकतो. तर आम्ही सॉस सोबत खाणार आहोत. हे असं खरपूस भाजलं गेलं पाहिजे. तर आजचा आमचा मेनू आहे, बघितला असेल तुम्ही, तिने दाखवला. काय ते पराठे आहेत ना, थालीपीठ. तास पण चांगलं आहे, काहीतरी वेगळं खायला भेटतं. खा ते मोबाईल नको खा पटकन, चल खा खा ते का कसं आहे सांग की खाऊन. खा ते पटकन सांग कसं आहे. छान आहे. छान आहे का? त्याचं लक्ष आहे का बघ की. छान आहे. नाही तो मोबाईल मध्येच मग जाऊ दे, तुझा मोबाईल काढून घेत ना. चला बंद करू का? मग खाते पटापट चल. जाऊ दे, परत तो रडायचा. खातोय तर खाऊ द्या. इकडे काय लावलंय? डाळ भात लावलाय, कारण की एवढं पुरणार नाही म्हणजे पुरतं एवढं, पण मला जास्त भूक लागते, त्यामुळे मी भाताशिवाय पोट भरलं का वाटत नाही. त्यामुळे तिला डाळ भात लावू म्हणतो, थोडी खिचडी भात. सॉस बरोबर खाऊ आपण. हा देतो, थांब मला घेऊ दे. नुसतं सॉस नको खाऊ, पराठा पण खा. तो नुसताच सॉस खाते बघा. चला आपण पटापट खाऊन घेऊया. ऑलराईट, तर मग खाऊन घेऊ तुम्ही पटापट. असाच ब्लॉग कंटिन्यू राहू द्या. छान झालं, एकदम टेस्टी झालं एकदम. बघा खिचडी भात. थोडं साजूक तूप हवं होतं. साजूक तूप आता नाही आहे, आमची परिस्थिती नाही.
पण साजूक तूप आत्ता नाही टाकला आम्ही, कारण की आमचं संपलेलं आहे. हा आणलं तर आम्ही डायरेक्ट मोठंच आणतो, छोटं पॅकेट वगैरे आणत नाही. मी आणतो कधी कधी 10-20 वाल पॅकेट, पण ते पण मला एक 1-2 दिवसात टेस्टी नसतं ते. आम्ही डायरेक्ट एकदा 1-1.5 लिटरचा डबाच आणतो. हा मी तर लहान असताना खूप खायचा राईस, खूप आवडायचा असं खिचडी पण आता खातच नाही. तू लहान होता नाही ना, तू बाळ होता ना, तेव्हा हा भात खायचा खूप आवडीने. आता नाही खात तू भात तो. का? हा आधी लहानपणी आणतो फ्रेंड्स, एवढा अख्खा खाऊन टाकायचा. आता त्याला नाही, त्याला बसतच नाही त्याला, म्हणजे तो बघतच नाही त्या भाताकडे. पुलाव वगैरे भात खातो की माझ्याबरोबर, फक्त हा भात नाही खात, गीतचा भात. क्रीम तुझ्या हाताने त्याला खूप आवडते आईस्क्रीम. रोज लागते आम्हाला. रोज रोज नुसतं आईस्क्रीम, तोंडातच त्याच्या एकच शब्द असतो, आईस्क्रीम. काय खातोय तू? काय खातोय? काय खातोय सांग. काय? नीट सांग. नीट सांग. काय खातो? आईस्क्रीम. तेवढं बोलता येतं त्याला. कसं लागतं? मम्मीच्या मागे चालला होता जायचंय म्हणून, मी बळबळ ओढून आणलं त्याला. आता पाठवते. गबे रोज रोज काय आत्ता घ्यायला येतो का त्याला? मीच तिला म्हटलं नको पाठवूस. येतो का नाही मग? रोज रोज त्याला नाही बरोबर वाटत. कसं यम्मी? यम्मीच लागणार आईस्क्रीम तुला.